श्री गुरुदत्त जयंती निमित्त 6 ते 12 डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रासह गजानन महाराज मंदिरात गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली आहे। या पारायणाला दत्तभक्तांकडून गुरुचरित्राचे पठण केले जात आहे। श्री गुरुदत्त जयंती निमित्त पांझरा नदी किनारी असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात बुधवार पासून 13 डिसेंबर पर्यंत या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे। त्यात गुरुचरित्र पारायण, भागवत, नवनाथ, दुर्गा सप्तशती, श्रीपाद श्री वल्लभ, मल्हारी सप्तशती ग्रंथ पारायणाचा समावेश आहे। त्याचबरोबर हवनयुक्त गणेशायाग, मनोबोधगा याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्रयाग होणार आहे। या कार्यक्रमाचा समारोप 14 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती निंबा सोनवणे यांनी दिली। तर बुधवारपासून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रासह गजानन महाराज मंदिरात दत्त भक्तांकडून श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केले जात आहे। ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षूचा वेश घेऊन माणसाच्या पर्णकुटीत गेले आणि तिची परीक्षा घेतली, तर ते अतिशय प्रत्यवर्तीने सांभाळलं होतं। आणि परीक्षा घेत असताना त्यांनी सांगितलं, म्हणजे स्वर्गातले देवसुद्धा हातापाय पेटले आणि तिचं प्रत्यवर्त कसं नष्ट होईल यासाठी गुरुचरित्र 4 अध्यायामध्ये ती कृती केलेली आहे। आणि त्यांनी पत्नीचं नाव ध्यान घेऊन त्या विश्वरूपात आले ब्रह्मा विष्णू महेश यांच्यावर पाणी शिंपडलं आणि ते झाले ती बाळे, म्हणून आपण दत्त महाराजांना ती याच्यात पाहतो। असे संस्कार त्या अनुसाराने जसे केले तसेच त्याचा ते वाचन करून आमच्या महिलांनी आपलं घर संस्कारित केलं पाहिजे, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि यासाठी ब्रह्मगुरु दादानंतर आमच्या आवडत्या गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सुद्धा तीच प्रथा चालू केली। आणि आज हा म्हणता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7-7,500 आणि महाराष्ट्राबाहेर एवढे केंद्र उपलब्ध झाले। जागतिक दिव्यांग सप्ताहाच्या समारोप प्रसंगी शिक्षण विभागाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीत अपंग विद्यार्थीसह सामान्य विद्यार्थी सहभागी झाले होते। या रॅलीचा समारोप कनोसा हायस्कूल मध्ये झाला। तर सप्ताहांतर्गत झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी रणजित दिवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। राष्ट्रीय सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अपंग समावेशी शिक्षण माध्यमिक स्तर यांच्या विद्यमाने जागतिक दिव्यांग सप्ताह राबविण्यात आला। 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत अपंग समावेशी शिक्षण विभागाकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले। त्यात जनजागृती रॅलीतून दिव्यांग व्यक्ती विद्यार्थ्यांबद्दल समाजात सकारात्मकता निर्माण व्हावी या रॅलीतून स्पष्ट करण्यात आले। बुधवार 7 डिसेंबर रोजी या सप्ताहाची सांगता जनजागृती रॅलीने झाली। शिक्षण कार्यालयापासून ते कनोसा हायस्कूल या मार्गावर रॅली मार्गस्थ झाली। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी कनोसा हायस्कूल येथे सप्ताहांतर्गत झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा स्पष्ट केला जाणार आहे। तसेच दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे। या सप्ताहाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना रोजगार सक्षम बनावे याकरिता शिक्षण विभागाचे अविरत प्रयत्न सुरू असल्याचे माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी रणजिता दिवरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। 3 डिसेंबर रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसह सामान्य विद्यार्थ्यांच्या जवळजवळ 500च्या संख्येने या शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयामार्फत दिव्यांगांविषयी जनजागृती होण्यासाठी एका प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। आणि त्यानंतर तालुका स्तरावर शाळा स्तरावर दिव्यांगांच्या विविध अशा
स्पर्धांचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। आज दिनांक 7 डिसेंबर रोजी या जागतिक दिव्यांग सप्ताहाचा समारोप होत आहे। या समारोप प्रसंगी आजच्या या जनजागृती फेरीला आम्ही सुरुवात करीत आहोत। शिक्षणाधिकारी कार्यालयातून ही फेरी निघत आहे। तहसील ऑफिस, शिवाजी चौक मार्गे ही फेरी कणोसा हायस्कूल इथे होणाऱ्या समारोप कार्यक्रमात विलीन होईल। आवाहन एकच जनतेला की जी ही आपली दिव्यांगांबद्दलची सहानुभूती आहे ती फक्त सहानुभूती न ठेवता या विद्यार्थ्यांना आपण मदत करावी हा एकच हेतू आणि जेणेकरून हे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहतील आणि आपलं स्वतःचं भविष्य घडवतील, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। धन्यवाद।